नमस्कार मित्रांनो, छान फेस्टिव्ह सीझन आहे. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सो आज आपण जातोय लालबाग परेडला, तिथे काही गणपती मंडळ बघायला. त्यासाठी आम्ही कांदिवलीवरून 8:57 ची स्लो ट्रेन पकडली. ट्रेन बऱ्यापैकी रिकामी होती. अच्छा, मी रिकाम्या ट्रेन बद्दल तुम्हाला का सांगतो ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला कळेलच. लालबागला जाण्यासाठी आम्ही उतरलो लोअर परेल स्टेशनला. इथे बाहेर मेन रोडला आलो तर इथल्या सिग्नल कडूनच भाविकांची गर्दी सुरू होती. आम्ही इथून शेअर टॅक्सी केली, 20 रुपये पर सीट. तुम्ही इथून चालतही जाऊ शकता. साधारण 1-1.5 किलोमीटर आहे. सो तुम्हाला अप्रॉक्स 15 मिनिटं लागतील लालबागला पोहोचायला. आता लालबाग म्हटल्यावर पहिलं दर्शन घ्यायची इच्छा होते ते म्हणजे लालबागच्या राजाचं. खूप सॉलिड डेकोरेशन केलंय इथे आणि लालबागच्या राजाचं हे 92वं वर्ष आहे. आमची खूप इच्छा होती बाप्पाचं दर्शन घ्यायची, पण ऑनेस्टली सेइंग ती गर्दी बघून आम्ही तो विचार बदलला आणि ह्या वर्षी आधीपेक्षा खूप जास्त गर्दी एक्सपेक्टेड आहे. सो सगळी वयस्कर माणसं, लहान मुलं व हार्ट पेशंट्स असलेल्या व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी ऑनलाईन दर्शन घ्यावं. आता इथून आम्ही निघालो मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी. इथलंही डेकोरेशन तितकंच भव्य आणि सुंदर आहे, पण इथे कंपॅरेटिव्हली कमी गर्दी होती. प्लस इथे पासची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. 20 रुपये पर पर्सन आहे पास आणि रेग्युलर लाईन मध्ये फरक एवढाच की पासची लाईन थोडी पटापट सोडतात. अगदी कमाल डेकोरेशन आहे इथलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या रामेश्वरम मंदिराचे हे सुंदर रेप्लिका तुम्हाला इथे पाहायला मिळेल. खूप छान दर्शन झालं बाप्पाचं आणि किती सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. आता बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर निघालो की अगदी जत्रेत आल्याचं फील येतं, कारण इथे तुम्हाला अनेक वेगवेगळे स्टॉल्स लावलेले दिसतात. अच्छा, मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी जिथून एंट्री आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट रोडवर तुम्हाला राजा तेजुकायाचा दिसेल. इथल्या मंडळाची एक गोष्ट मला खूप आवडली, ते म्हणजे बाप्पा अगदी रोड फेसिंग आहे. म्हणजे तुम्ही इथल्या रोडवर अगदी ट्रॅव्हल करता करता सुद्धा बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. त्यामुळे इथे लाईनही नाहीये
आणि काही धक्कामुक्की न करता छान दर्शन घेता येतं। इथून चालत चालत आम्ही परेलच्या दिशेला आलो। सो आम्ही विचार केला की आधी परेलच्या राजाचं दर्शन घेऊया। इथेही लकीली तेवढी गर्दी नव्हती, प्लस इथे सुद्धा पास अवेलेबल आहे। राम अवतारात किती सुंदर मूर्ती आहे बाप्पाची, बघून किती प्रसन्न वाटते। इथून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर तुम्हाला अयोध्या राम मंदिराचं खूप सुंदर असं रेप्लिका बघायला मिळेल आणि रात्री लाइटिंग मध्ये हे आणखीनच छान दिसते। यानंतर परेलवरून टॅक्सी घेऊन आम्ही चिंचपोकळीला चिंतामणीच्या दर्शनासाठी आलो। इथलंही डेकोरेशन खूप सुंदर आहे। या वर्षी चिंतामणीची मूर्ती संभाजीराजांच्या स्वरूपात असल्यामुळे इथल्या डेकोरेशन मध्ये साक्षात एक किल्लाच उभा केलेला आहे आणि चिंतामणी मंडळाचं हे 106वं वर्ष आहे। पण इथे सुद्धा प्रचंड गर्दी असल्यामुळे मी आज जाऊन बाप्पाचं दर्शन नाही घेतलं। चिंतामणीच्या एक्झॅक्ट समोर काळा चौकीचा महागणपती आहे। ते सुद्धा तुम्हाला पासनी एंट्री घेता येते। शिव अवतारातली बाप्पाची ही विशाल मूर्ती खूपच देखणी आहे। इथल्या बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही बोरिवलीसाठी 1:16ची लास्ट ट्रेन पकडायला टॅक्सी घेऊन पुन्हा लोअर परेल स्टेशनला आलो। पण आता ह्या वेळेला तुम्ही दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी बघू शकता। ही गर्दी बघून आम्हाला मगाशी ट्रेन रिकामी मिळाली, त्याचा खूप आनंद झाला। चला तर मग वेळ झाली पुन्हा घरी परतण्याची। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया।